तर गुरुवर्यांची गुरु म्हटल्यानंतर त्याची परिभाषा सहज सोपी म्हणतात की ज्ञान. सद्गुरु म्हणजे ज्ञान, सद्गुरु म्हणजे अमृत. तर या ज्ञानाच्या लहरी त्या अनुष्ठानामध्ये जास्तीत जास्त विदेही अवस्थेमध्ये गुरुवरी असतात. साधनाच ती आहे त्यांची की बाह्य सगळं विसरायचं आहे. जे सत्य आहे, शाश्वत आहे, आंतरिक आहे, चैतन्य आहे, त्या चैतन्यामध्ये रत होणं. आता पूजा चालू होती, आम्ही सगळे अगदी तल्लीनतेने बघत होतो. पूजा करताना आम्ही गुरुवर्याचं वेगवेगळ्या रूपाने वर्णनही करत होतो. आणि गुरुवरही स्वतः त्यावेळेस एकदम विदेही अवस्थेत असतात.